हरिओम. धृतराष्ट्राचा त्याचा मोठा भाऊ पांडू महापराक्रमी होता. तोच सर्व राज्यकारभार करत असे. परंतु पांडू हा पंडू रोगाने ग्रासलेला आणि पिडलेला होता. पांडूला शिकारीची फार हौस आणि यामुळे तो अरण्यातच राहत असे. तेथूनच तो राज्यकारभार करत असे. त्याला कुंती आणि माद्री अशा 2 राण्या होत्या. कुंतीला युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन असे 3 पुत्र होते आणि माद्रीला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र होते. हे 5 भाऊ पांडव म्हणून प्रख्यात होते. या सर्वांसह राजा पांडू अरण्यात राहत असे. परंतु दुर्दैवाने त्याचा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी हे 5 पांडव फार लहान होते. आता अशा वेळी बंधू असलेल्या धृतराष्ट्राने आपल्या भावाच्या संपूर्ण कुटुंबाला, की जे अर्ध्या राज्याचे मालक आहेत, त्यांना अशा आपत्काळी धीर देऊन आपणहून राजधानीत आणायला पाहिजे होतं. परंतु तसं झालं नाही. त्याने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. शेवटी अरण्यामधील ऋषींनी या सर्व कुटुंबाला राजधानीत आणून धृतराष्ट्राच्या हवाली केलं. त्यावेळी विशेष करून भीष्म आणि विदुर यांनी धृतराष्ट्राला जाणीव करून दिली की पांडव अर्ध्या राज्याचे मालक आहेत. ते कोणी आश्रित नाहीत. त्यावेळी धृतराष्ट्राने स्वतःच्या मुलांबरोबर पांडवांचेही गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे शिक्षण सुरू केले. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे. खेडेगावातील शिकलेले तरुण शहरामध्ये कामधंदा नोकरी करण्यासाठी जातात. खेडेगावात शहराच्या मानाने सुविधा कमी असतात. यामुळे ते शहरात तेथेच रमतात. दर महिन्याला आईवडिलांना पैसे पाठवतात. मधून रजा घेऊन गावी येतात. कामधंदा करून, नोकरी करून निवृत्त झाल्यावर गावी येतात. तोपर्यंत आईवडील कालवश झालेले असतात. त्यांच्या भावंडांना गावामधील घर, जमीन, मालमत्ता इत्यादींची एक हाती उपभोग घ्यायची सवय झालेली असते. शहरात असलेला भाऊ परत आल्यावर त्यांना तो उपटसंभ वाटतो. आपल्याला इतकी वर्ष संपूर्ण इस्टेटीचा उपभोग घ्यायला मिळाला याबद्दल कृतज्ञता व्यक्त न करता, भावाचा वाटा भावाला गोडी गुलाबीने समजुतीने न देता, मालमत्तेवरून भांडणे, मारामारी, कोर्ट कचेरी, खून खराबा सुरू होतो. कौरव पांडवांच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. 2 राण्या आणि 5 पुत्र यांच्यासह पांडू कायम अरण्यात राहत असल्यामुळं धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांना हस्तिनापुरी संपूर्ण राज्याचा एका हाती उपभोग घ्यायची सवय झालेली होती. सर्व सत्ता आणि मालमत्ता त्यांचीच असल्यासारखे ते वागत होते. त्यांच्या मनाला वाटेल त्याप्रमाणे कारभार करत होते. आपणच सर्वस्वाचे मालक आहोत अशी त्यांची मानसिकता झाली होती. यामुळे पांडूच्या निधनामुळे त्यांच्या राण्या आणि पुत्र राजधानीत हस्तिनापूरला कायम राहायला आल्यावर आपल्याच राज्याला, सत्तेला वाटेकरी आला अशीच त्यांची भावना झाली. इतकी वर्ष आपण पांडवाच्या वाटणीचाही मनमुराद उपभोग घेतला हे ते विसरले. माझे ते माझे आणि तुझे तेही माझे अशी त्यांची पक्की मानसिकता झाली. पांडव राजधानीत आल्याचे त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी पांडवांबद्दल त्यांच्याकडे द्वेष निर्माण झाला. यातच गुरु द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेताना अर्जुन आणि अन्य पांडवांनी त्यांची विशेष गुणवत्ता दाखवली. त्यांची गुरु द्रोणाचार्य मुक्तकंठाने स्तुती करू लागले. विशेष करून गुरु द्रोणाचार्य अर्जुनाशी फार प्रशंसा करत, त्याला आवडीने विद्या शिकवत. त्यामुळे धृतराष्ट्र आणि त्याच्या पुत्रांना पांडवांबद्दल असूया, द्वेष आणि मत्सर निर्माण झाला. धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या मनात पांडवांबद्दल बालपणापासूनच हीच विषवल्ली निर्माण झाली आणि ती जोमाने फोफावत वाढली गेली. हरिओम.